16 ऑगस्ट 2026 सचिनरावजी डोईफोडे, राहणार भारडी, तालुका अंबड, जिल्हा जालना. आणि 15 ऑगस्टची गोपी या वाणाची लागवड आहे. 15 जूनची लागवड आहे. 15 जुलै आणि 15 ऑगस्ट म्हणजे 60 दिवस पूर्ण झालेले आहेत. 60 दिवस पूर्ण झालेले आहेत. झाडांची वाढ आणि फळफांद्या, विशेष म्हणजे मित्रांनो, ही जी फळफांदी येते ज्याला आपण 75 ते 80 लावतो, ह्या जी दुसरी फळफांदी आहे याला 75 ते 80 लावतो, आणि ही जी तिसरी फळफांदी येते याला आपण 50 ते 55 लावतो. असं टोटल म्हणजे 200 बोंडाचा कापूस तर आपण फक्त या 3 फळफांद्यांना घेतो. आणि उर्वरित जे राहिलेले आहेत वरचे फळफांद्या 14-14, 11-11 अशी सिरीज बनते. आणि ही जी गोपी वाण आहे तर या वाणावर म्हणजे जे 2 महिन्यात काय परिस्थिती झाली तर आपण थोडं शेतकऱ्यांशी बोलूया. आज सचिन दादा अंबडला गेलेले आहेत आणि त्यांचे मिसेस आहेत, तर त्यांचं मनोगत घेऊया. आपले 155 भरले आहेत है ना या महिन्यासमोर. 2 महिन्याचा कापूस आहे आपला बरोबर. आणि 2 महिन्याच्या कापसाला आपली जी वाढ आहे, जी क्वालिटी आहे, तर ती कशी आहे? चांगली आहे ना? खूप छान आहे ना? बरं गोकुळ भाऊ, आज आपल्या कापसावर कोणताही रोग आहे का? कोणताही रोग नाही आणि स्वच्छ कापूस आहे. स्वच्छ एकदम. कापूस आहे. आता तुम्ही याला सर्व पात्या आणि बोंड मोजलेत सर्व? हो, आपण सर्व मोजले तुम्ही आपण. मोजले. हो. किती भरले? 155 भरले टोटल. 155 भरले. आबा 155 भरले तुमची. आता हे 155 भरले. मी तुम्हाला काय म्हणत असतो की आपण कापसाला कुठपर्यंत न्यायचंय? 360 ते 380 पर्यंत. 360 ते 380 पर्यंत आपल्याला पूर्ण न्यायचंय. आणि आज आपण 60 दिवसामध्ये या परिस्थितीत आहोत, म्हणजे अगदी चांगले आहोत. आणि आपण ऑक्टोबर महिन्यात ज्यावेळेस या कापसाची खरी परिस्थिती येईल समोर की आपण 380, 400 हे जाऊ तयार झालेले आहेत. आता याच्यात वैशिष्ट्य दाखवतो तुम्हाला या वाणाचं की जे बोंड तयार होतात. थोडंसं पाटील या समोर. हां, हे पहा, हे जे बोंड तयार होऊ लागले, जवळून दाखवा, अगदी चकाकी कलर वगैरे दाखवा. हे बोंड जे तयार होत आहेत, हां हे पहा, हे बोंड जे तयार होत आहेत, हां हां, तर हे बोंड अगदी स्वच्छ सुंदर. हे पहा इकडे दाखवा, हे असे बनत आहेत. पुन्हा विशेष म्हणजे एकदम बुडातून बोंड लागले. आणि बुडातून बोंड एकदम लागले. बुडातून. बाकीच्या एकदम व्हरायटीला बुडातून बोंड नाही बोंड लागत. आपल्याला 100ची अपेक्षा आहे, पण आता सध्या इतके लागले तर नंतर किती लागतील? हा हा? हा, तुम्हाला 100ची अपेक्षा असते. 100ची अपेक्षा. पण आज आपण 155 आहोत. हा, आणि याच्या पुढे आपण वाढणार आहोत. मी जे सांगतो की 380, 400 पर्यंत जायचंय, तर तुम्हाला आज वाटत असेल ना की हो आपण जाऊ शकतो आबा? 100% जाऊ शकतो. आम्हाला तर 100ची अपेक्षा हे लय झाली, पण गेलं तर चांगलं, पण अशी आमची इच्छा. 100% हा, जाणार मी आपण. जाणार आहे, हा, जाणार जाणार. आहे. आणि साहेब तुम्हाला सांगायचं म्हणलं म्हणजे आज भारडी गावामध्ये ठीक आहे. सगळ्यात नंबर 1 चा कापूस हा. भारडी गावात नंबर 1 चा कापूस सचिन डोईफोडे यांचा आहे. हा? अच्छा अच्छा, म्हणजे आपण जे वाण उदासी साहेबांनी सांगितलं तेच घेतलं. तेच घेतलं. आणि त्याच्यावर उदासी सरांचं तंत्र वापरलं. उदासी तंत्र वापरलं. आज कोणत्याही पिकावर काहीही प्रॉब्लेम नाहीये, कोणताही रोग नाहीये. स्वच्छ कापूस आहे. आणि सर्व दूर दाखवा असा की स्वच्छ कापूस. हे पहा, आणि एकदम सुंदर असा कापूस आहे. हे पहा, कुठं सर साधा दुकानदार सुद्धा आमच्या वावरात येऊ शकत नाही. साधा दुकानदार सुद्धा आमच्या वावरात येऊ शकत नाही. नाही बरोबर. दुकानदार सुद्धा नाही, पण मी शेतकऱ्यांसाठी जो वसा घेतलेला आहे की मला शेतकऱ्यांसाठी जगायचं आहे आता याच्या पुढे, तर हे दिसून येत आहे आता. चला, धन्यवाद.